मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो की इंग्रजांनी संपूर्ण भारतात राज्य केलं. परंतु इंग्रजांनी संपूर्ण भारतात राज्य हे कशा प्रकारे केलं? कारण की जेव्हा इंग्रज आपल्या भारतामध्ये आले, ते फक्त आले होते व्यापारासाठी. पण व्यापारासोबतच त्यांनी कशा प्रकारे आपल्या पूर्ण भारतावर नियंत्रण मिळवलं आणि कशा प्रकारे भारतावर राज्य केलं हे शिकून घेणं गरजेचं आहे. तर लक्षात असू द्या मित्रांनो, एक वेळ होती 1756ची. त्यावेळेस बंगालचा सुभेदार होता अलीवर्दी खान. परंतु 1756 मध्ये जेव्हा बंगालच्या सुभेदार अलीवर्दी खान यांचा मृत्यू झाला, त्यानंतर त्यांचा जो पुत्र होता सिराजुद्दौला, तो आला मित्रांनो बंगालच्या गादीवर. आता सिराजुद्दौला जेव्हा नवाब बनला, तो जेव्हा राजा बनला, त्यांनी काय केलं रे, तर बंगालमध्ये कसीम बाजार आणि कोलकाता जेथे इंग्रजांच्या वसाहती होत्या, इंग्रजांच्या वखारी होत्या, त्या पूर्णपणे ताब्यामध्ये घेतल्या. इंग्रजांच्या बायक मुलांना जे आहे ते बंगालच्या बाहेर काढलं आणि संपूर्ण बंगालमध्ये जिथे जिथे इंग्रजांचं राज्य होतं ते संपूर्णपणे ताब्यात घेतलं आणि इंग्रज पुरुषांना जेलमध्ये जे आहे ते टाकलं. आता इंग्रज पुरुषांना जेव्हा कोठडीमध्ये टाकलं, तेव्हा त्यांना अशा कोठडीमध्ये बंद करण्यात आलं जिथे हवाही नव्हतं, प्रकाशही नव्हतं आणि पाणी तर अजिबात होतच नाही. त्यामुळे अशा कोठडीमध्ये त्यांना पूर्णपणे बंद करण्यात आलं. आता ज्यावेळेस म्हणजे सायंकाळी त्यांना बंद करण्यात आलं, परंतु सकाळी जेव्हा त्या कोठडीचा दरवाजा उघडला, तेव्हा त्या कोठडीमधले अर्ध्याहून जास्त इंग्रजांचा मृत्यू जो आहे तो झालेला होता. म्हणून इतिहासकारांनी या घटनेला नाव दिलं आहे मित्रांनो अंधार कोठडीची दुर्घटना. आता जेव्हा ही अंधार कोठडीची दुर्घटना घडली, त्यानंतर इंग्रजांचे जे अधिकारी होते रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॅटसन यांनी ठरवलं की या घटनेचा आपण बदला घ्यायचा. म्हणून रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॅटसन यांनी काय केलं रे, डायरेक्ट सिराजुद्दौलावर हमला केला का, सिराजुद्दौला सोबत युद्ध केलं का, तर अजिबात नाही. रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॅटसन यांनी सिराजुद्दौलाची आधी संपूर्ण माहिती काढली की सिराजुद्दौला राहतो कुठे, तो फिरतो कुठे, तो जेवतो काय, संपूर्ण माहिती, तो राहतो कोणासोबत, तो झोपतो कोणासोबत, संपूर्ण माहिती काढली. आणि त्याच्या अंती त्यांना माहिती पडलं मित्रांनो की एक व्यक्ती असा आहे जो नेहमी सिराजुद्दौला सोबतच असतो आणि तो व्यक्ती आहे मित्रांनो सिराजुद्दौलाचा सेनापती मीर जाफर. जसं तुम्ही बाहुबली मूवी बघितला असेल, बाहुबलीमध्ये कटप्पा जो आहे तो नेहमी बाहुबली सोबत असायचा ॲज अ सेनापती म्हणून. त्याच पद्धतीत सिराजुद्दौलाचा सेनापती होता मित्रांनो मीर जाफर, जो नेहमी सिराजुद्दौला सोबतच असायचा. म्हणून रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं रे, एक गुप्त मीटिंग मीर जाफर सोबत फिक्स केली. एक गुप्त मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये रॉबर्ट क्लाइव्हने मीर जाफरला सांगितलं की आम्हाला तुझा जो नवाब आहे सिराजुद्दौला त्याला मारायचा आहे, त्यासाठी तू आम्हाला मदत कर. मीर जाफर म्हणाला त्याच्या बदली मला काय मिळणार. तेव्हा रॉबर्ट क्लाइव्हने त्याला ऑफर दिली की जर तू सिराजुद्दौलाला मारण्याला आम्हाला मदत केली तर संपूर्ण बंगालचं नवाबपद जे आहे ते आम्ही तुम्हाला देऊ. म्हणजे संपूर्ण बंगालचं नवाबपद हे कोणाला मिळणार होतं, मीर जाफरला. आणि त्याच्याच अंती मीर जाफरने सिराजुद्दौलाला फसवून एका ठिकाणी आणलं मित्रांनो, ज्या ठिकाणी झाली प्लासीची लढाई. आणि ही तारीख काय होती सर, तारीख होती मित्रांनो 23 जून 1757. या झाली होती प्लासीची लढाई, जी झाली होती मित्रांनो. एकीकडे होते रॉबर्ट क्लाइव्ह आणि दुसरीकडे रॉबर्ट क्लाइव्ह आणि इंग्रज अधिकारी आणि दुसरीकडे होते मित्रांनो सिराजुद्दौला आणि त्याचे सेनापती. पण सिराजुद्दौलाला माहितीच नव्हतं की मीर जाफर जो आहे तो ऑलरेडी इंग्रजांच्या बाजूने झालेला आहे आणि त्यामुळे सिराजुद्दौला जो आहे तो काहीही न करता अतिशय इझिली जो आहे तो हरून गेला. आणि हे अत्यंत छोटं चाललेलं एक युद्ध होतं. त्यानंतर आता बंगालच्या नवाबपदावर कोण आलेला आहे, तर आता बंगालच्या नवाबपदावर आलेला आहे मित्रांनो मीर जाफर. आता मीर जाफर आलेला आहे बंगालच्या नवाबपदी. पण इथे अजून एक प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम असा झाला की मीर जाफरला बंगालच्या नवाबपदावर आणल्यानंतर इंग्रज जेव्हा मीर जाफरकडे गेले की आम्ही तुम्हाला नवाबपदावर आणलेलं आहे आणि आता आम्हाला व्यापारी सवलती द्या. म्हणजे सिराजुद्दौलाने आमच्या हातून व्यापारी सवलती हिसकावून घेतलेल्या होत्या, पण आता आम्हाला या व्यापारी सवलती हव्या आहे. त्यावेळेस मीर जाफर काय म्हणाला असेल रे, मीर जाफर म्हणाला की तुम्हाला आम्ही व्यापारी सवलती देणार नाही. ठीक आहे, त्यांनी क्लिअरली सांगितलं की तुम्हाला आम्ही व्यापारी सवलती देणार नाही. त्यावेळेस इंग्रजांनी पुन्हा त्यांना आठवण करून दिली की तुम्हाला हे जे नवाबपद मिळालेलं आहे हे आमच्यामुळे मिळालेलं आहे, त्यामुळे आम्हाला व्यापारी सवलती द्या. पण मीर जाफर काय म्हणाला रे, मीर जाफर म्हणाला की नाही, तुम्हाला व्यापारी सवलती अजिबात मिळणार नाही. त्यामुळे आता मग इंग्रजांनी दुसरा प्लॅन बनवला या मीर जाफरला नवाबपदावरून हटवण्याचा. परंतु मीर जाफरला नवाबपदावरून हटवल्यानंतर त्याच्या जागी अजून एक व्यक्ती आणायचा होता. म्हणून त्यांनी काय केलं रे, दुसरा प्लॅन बनवला आणि मीर जाफरचा सर्वात मोठा दुश्मन शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस इंग्रजांना माहिती पडलं की मीर जाफरचा एक सर्वात मोठा दुश्मन आहे मित्रांनो आणि तो आहे मीर कासिम. ओके, मीर जाफरचा सर्वात मोठा दुश्मन होता मीर कासिम. मीर जाफरचा जावाई होता मीर कासिम आणि तोच त्याचा सर्वात मोठा वैरी सुद्धा होता. म्हणून मीर कासिमला पुन्हा एक आमिष दाखवण्यात आलं इंग्रजांद्वारे की आम्ही तुम्हाला मीर जाफरला नवाबपदावरून हटवतो आहे आणि त्याच्या जागी मीर कासिम म्हणजे तुम्हाला जे आहे ते नवाबपदावर आणतो आहे. मीर कासिमही तयार झाला कारण की त्याला नवाबपद मिळणार होतं आणि म्हणून मीर कासिम जो आहे तो आला मित्रांनो आता बंगालच्या नवाबपदावर. आणि कधी आला सर, 1760 मध्ये.
परंतु आता जेव्हा इंग्रज हे मीर कासिमकडे गेले व्यापारी सवलती मागण्यासाठी, तर ज्याप्रमाणे मीर जाफरने व्यापारी सवलती देण्यास मनाई केलेली होती, त्याच पद्धतीत मीर कासिम सुद्धा मनाई करत होता मित्रांनो व्यापारी सवलती देण्यासाठी. परंतु सर, मीर जाफर किंवा मीर कासिम हे व्यापारी सवलती देण्यासाठी मनाई का बरं करत होते? याच्या मागचं रिझन असं आहे मित्रांनो की आपल्या भारतामध्ये आलेले पोर्तुगीज असेल, डच असेल, फ्रेंच असतील, हे व्यापारी सवलती या मीर जाफर किंवा मीर कासिम कडून घेत होते, पण त्याच्या बदल्यात त्यांना टॅक्स जो आहे, महसूल जो आहे तो सुद्धा देत होते. परंतु इंग्रजांना हे सगळं काही महसूल न देता पाहिजे होतं. त्यामुळे मीर जाफर असेल किंवा मीर कासिम असेल हे मनाई करत होते व्यापारी सवलती देण्यासाठी. पण तरी सुद्धा इंग्रजांना जेव्हा मीर कासिमने विरोध केला की आम्ही तुम्हाला व्यापारी सवलती देणार नाही, त्यानंतर इंग्रजांनी पुन्हा मीर कासिमलाही त्याच्या नवाबपदावरून हटवलं आणि पुन्हा 1763 मध्ये मीर जाफरला, जो पहिलेचा नवाब होता, त्यालाच नवाबपदी आणलं. आणि यावेळेस मात्र जो मीर कासिम होता याला मात्र भयंकर राग आला की मला का बरं एवढ्या कमी कालावधीसाठी नवाबपद जे आहे ते देण्यात आलेलं आहे. म्हणून आता तो काही करू शकत नव्हता, म्हणून त्याने एकच शेवटचं काम केलं मित्रांनो, आणि ते काम होतं त्यांनी इंग्रजांविरुद्ध डायरेक्ट युद्ध पुकारलं. कोणी पुकारलं होतं? मीर कासिमने. मीर कासिमने इंग्रजांविरुद्ध डायरेक्ट युद्ध पुकारलं आणि त्यासाठी त्यांनी काही त्याचे जे सहकारी होते, जसं एक शाह आलम होते, शुजाउद्दौला होते, यांची मदत घेतली आणि मीर कासिम, शाह आलम आणि शुजाउद्दौला यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध जे आहे ते पुकारलं. आणि त्या युद्धाला म्हटलं जातं मित्रांनो बक्सारची लढाई, जी झाली होती 22 ऑक्टोबर 1764 मध्ये. तर बिहार प्रांतातील बक्सार येथे 22 ऑक्टोबर 1764 रोजी बक्सारच्या लढतीत मेजर मुनरोच्या इंग्रजी फौजेने मुघल बादशाह शाह आलम, मीर कासिम आणि अवधचा नवाब शुजाउद्दौला याचा पराभव केला. आणि या पराभवासहित सर्व बंगालमधले जेवढेही छोटे मोठे राजे होते किंवा संपूर्ण भारतातले जेवढेही राजे होते, त्यांना एक गोष्ट कळून चुकली की इंग्रजांना हरवणं साधं सोपं काम नाही. इंग्रज अत्यंत प्लॅनिंग सहित लढतात, त्यामुळे इंग्रजांना हरवणं साधं सोपं काम नाही. आणि अशा पद्धतीत इंग्रजांचा बंगालवरील तर पाया मजबूत झालाच झाला, पण इंग्रजांचं जे नाव आहे हे संपूर्ण भारतभर पोहोचून गेलं. आणि अशा पद्धतीत मित्रांनो इंग्रजांचं बंगालवरील वर्चस्व जे आहे ते मजबूत झालेलं होतं. तर हे होतं मित्रांनो एक छोटंसं सेशन. जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर लाईक शेअर नक्की करून द्याल, मित्रांना सुद्धा रेकमेंड करून द्याल आणि कधी काळी स्टेटसही ठेवून द्याल. आणि मित्रांनो जर तुम्हाला यासारखे अजून सेशन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कोणत्या टॉपिकवर पाहिजे असेल तोही कमेंट बॉक्समध्ये हवं तर सांगा. तुमच्यासाठी ते सेशन याच फॉर्मॅटमध्ये जो आहे ते नक्की घेऊन येईल. तर मित्रांनो आता आपण भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत मात्र काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामाची रिस्पेक्ट करा, कारण की आज कामाची रिस्पेक्ट कराल तर काम सुद्धा उद्या तुमची रिस्पेक्ट ही करेलच.